नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, महायुती सरकारचं आज पहिलं बजेट सादर झालं। अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला। विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा या बजेटमधनं करण्यात आल्या, पण तरी सुद्धा अर्थसंकल्पानंतर विरोधक घोषणाबाजी करताना दिसले, टीका करताना दिसले। प्रामुख्याने लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा देण्याच्या घोषणेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं, पण त्याची पूर्तता या बजेटमध्ये काही झाली नाही। त्यामुळे या बजेटमधनं नेमकं कुणाला काय मिळालं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, यावर चर्चा घडवावी लागेल आणि त्याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। आणि या विषयावर चर्चेसाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार परिणय फुके आणि आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे। दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। मी सगळ्यात आधी परिणय फुके यांच्याकडे जातो। परिणय फुकेजी, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येत आहेत, आता नुकतीच उद्धव ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली। त्यांनी या अर्थसंकल्पाचा उल्लेख बोगस अर्थसंकल्प असा केलेला आहे। ज्या वचननाम्यामध्ये ज्या काही थापा मारल्या गेल्या त्याच्यावरती प्रामुख्याने विरोधक टीका करताना दिसत आहेत। आपली प्रतिक्रिया परिणय फुके। बघा, ज्यावेळेसही उद्धव ठाकरे साहेब अर्थसंकल्पावर काही विषय बोलतात किंवा चर्चा करतात, तर मला त्यांचं 2-2.5 वर्षा आधीचं जे निर्मला सीतारामनजी ज्यांना मुंबईला आले असताना त्या कार्यक्रमात त्यांनी स्वतःच्या तोंडातून कबुली दिली होती की त्यांना अर्थसंकल्पाचं काहीच समजत नाही। ते काय, त्यांना प्रतिक्रिया त्यांनी सांगितल्या होत्या की विरोधी पक्षाच्या प्रतिक्रिया काय असतात आणि सत्ता पक्षाच्या प्रतिक्रिया काय असतात। आणि निश्चितच आजचा त्यांची जे प्रतिक्रिया आहे हे निश्चितच ते अर्थसंकल्प न समजणारी जे त्यांनी जी कबुली दिली होती त्यांना अर्थसंकल्पाचं काही समजत नाही हे निश्चितच आज त्यांच्या प्रतिक्रियेवरनं स्पष्ट होतं। बर, सुनील शिंदेजी, ते म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी तर कबुली दिलेली आहे की त्यांना अर्थसंकल्पावरती काही कळत नाही, मग आताही कशाला प्रतिक्रिया? आणि याची पोचपावती दिली त्यांनी आजच्या प्रतिक्रियेमधनं। उद्धवजी महाराष्ट्रातील एका मोठ्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत। ज्या पक्षाचे आदरणीय शिवसेना प्रमुख हे प्रमुख होते। उद्धवजी या राज्याचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली या 2.5 वर्षात या राज्याने बरेच प्रगतिकारक असे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे निर्मला सीतारामन यांच्या समोर बोलताना उद्धवजींचा कोणता आविर्भाव होता ते मी आता सांगू शकत नाही, परंतु जे व्यक्तिमत्व 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहिले, ज्यांनी या राज्याचा कारभार चांगल्या तऱ्हेने हाताळलेला आहे, त्यांना अशा तऱ्हेने बोलणं एकतर उचित होणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणून आज त्यांनी या ठिकाणी दिलेली ही प्रतिक्रिया, मग पक्षाचे प्रमुख म्हणून ती असू शकते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून ते असू शकते, किंवा आज विधान परिषदेतील सदनाचे सदस्य म्हणून ते असू शकते। आणि त्याच्या प्रतिक्रियेला कुठेतरी एक बेस आहे, एक महत्त्व आहे, एक आधार आहे आणि त्यानुसारच त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ही वस्तुस्थिती आणि महाराष्ट्रातील जनतेची जी काय प्रतिक्रिया आहे त्याचे एक प्रातिनिधिक रूप म्हणून उद्धव साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या मुखातूनही दिलेली प्रतिक्रिया आहे। परिणय फुकेजी, इथं आपल्याला या मुद्द्यावरती सुद्धा बोलावं लागेल की जे आश्वासन निवडणूक काळामध्ये महायुतीच्या सगळ्या पक्षांनी एकत्रित मिळून दिलेलं होतं, महायुती सरकार म्हणून दिलेलं होतं, आणि ज्या आश्वासनाच्या जोरावरती खरं तर भरभरून प्रेम महाराष्ट्रातल्या मतदारांनी आपल्याला दिलेलं आहे, तर त्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा खरं तर आजचा दिवस होता, आजची संधी आपल्याकडे होती। मात्र लाडक्या बहिणींना त्या आश्वासनाची पूर्तता करताना आपण दिसला नाहीत। 2100 रुपये मानधन केलं जाईल अशी शक्यता होती, अशी चर्चा होती, अशी अपेक्षा होती, मात्र तिची पूर्तता होताना दिसली नाही परिणय फुकेची, आणि त्यावरनं स्वाभाविक आहे की विरोधक टीका करणार आहेत। बरं, असं आहे, महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना काही दुसरं काम शिल्लक ठेवलं नाही आणि म्हणून राज्य शासनाच्या कोणत्याही धोरणावर टीका करण्याचं काम ते करतात। ज्यावेळेस ही लाडली बहीण योजना 46,000 कोटीची लाडकी बहीण योजना मंजूर केली होती त्यावेळेस ते म्हणत होते की राज्य शासनाकडे इतके पैसेच नाही आहे, इतके पैसे देऊ शकणार नाही। 1500, मग त्यानंतर ही योजना आम्ही मंजूर केली, अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केली, त्यानंतर ते म्हणत होते खात्यामध्ये पैसे येणार नाही, हे काहीतरी आचारसंहितेचं कारण सांगणार। त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये 4-6 महिन्याचे पैसे सुद्धा जमा झाले। त्यानंतर ते आमचं भरभरून यश आशीर्वाद आम्हाला महाराष्ट्र जनतेने दिला, आम्ही निवडून आलो। त्यानंतर ही आज सकाळपर्यंत हे अर्थसंकल्प सादर होईपर्यंत विरोधक सांगत होते की या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना ही बंद करण्यात येणार, पण ही योजना कुठे बंद करण्यात आली नाही, ती सुरू ठेवण्यात आलेली आहे। पण आपण जे म्हटलं की आम्ही या संदर्भातले आश्वासन दिले होते,
आम्ही लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की 2100 रुपये आमच्या जाहीरनाम्यात सुद्धा ते आहे, महायुतीच्या जाहीरनाम्यात सुद्धा ते आहे की आम्ही ते 2100 रुपये करणार. पण ते माझं हे म्हणणं आहे की कोणताही जाहीरनामा हे पुढच्या 5 वर्षाकरता असतं. पुढच्या 5 वर्षात निश्चितच हे करणार आहे आणि 2100 रुपये नाही तर 3000 रुपये करणार आहे. आणि निश्चितच राज्याची आर्थिक व्यवस्था बघून, आर्थिक स्थिती बघून या संदर्भातले निर्णय आपण करणार आहे. हे धाडसी निर्णय आपल्याला घ्यायला लागणार आहे. पण यावर्षी न करता वर्षभर चांगलं काम करून या राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करून मला असं वाटतं पुढच्या वर्षी निश्चितच या प्रकारच्या घोषणा 2100 रुपयाचं जी आम्ही आश्वासन दिलंय त्या घोषणा पूर्ण होणार आहे. आम्ही जे आश्वासन दिलंय ते पुढच्या 5 वर्षात संपूर्ण 100% आश्वासन पूर्ण करू, वचनपूर्ती आम्ही पूर्ण करू, संकल्पपूर्ती आम्ही पूर्ण करू, हे निश्चितच मी दाव्याने आपल्याला सांगतो. सुनील शिंदेजी ते म्हणतात की आम्ही जो वचननामा दिला होता, आम्ही जे आश्वासन दिलं होतं ते 5 वर्षांसाठी दिलं होतं, त्यामुळे या वर्षी जर का त्याची पूर्तता होत नसेल तर पुढच्या वर्षी नक्की करू. कसं बघता आपण याच्याकडे? थोडंसं फुके साहेबांनी या बाबतीत कुठेतरी अभ्यास करावा, कारण शेवटी ते या राज्याचे मंत्री राहिले ते एकेकाळी. काल 2 दिवसापूर्वी सदनामध्ये याच खात्याच्या माननीय मंत्री महोदय सांगतायत की आम्ही आता जो काय लाडक्या बहिणी योजनेतील जे काय पैसे द्यायचे आहेत ते आता आम्ही ताबडतोब रिलीज करू आणि येत्या काही दिवसातच आम्ही 2100 रुपये देण्याचा या ठिकाणी निर्णय घेऊ. अशा तऱ्हेने सदनामध्ये तुम्ही एक निर्णय या ठिकाणी बोलून दाखवता. आणि बजेटमध्ये या ठिकाणी ज्यावेळेला बजेट येते त्यावेळेला बजेटमध्ये अन्य काहीतरी असते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विसंगती आहे. केवळ विसंगती लाडक्या बहिणी योजनेमध्ये नाही आहे, तर असंख्य गोष्टी या ठिकाणी आपल्याला अगदी आकडेवारीनुसार दाखवून देता येतील की बऱ्याचशा गोष्टीमध्ये विसंगती आहे. हे शासन विसरलेलं दिसते की मागच्या आपण बजेटमध्ये काय लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या जाहीरनाम्यातनं वचनं दिली होती किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामधनं काय आश्वासनं दिली होती, त्यावेळेची आकडेवारी असेल, आताची आकडेवारी असेल, या सगळ्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये या ठिकाणी तफावत दिसून येते. एक आमदार, एक सदस्य म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी सदनामध्ये आम्ही त्या ठिकाणी रेकॉर्डवरती आणू. परंतु आज या ठिकाणी पहिल्या दिवशी हे बजेट आल्यानंतर ही वस्तुस्थिती आहे की बऱ्याच गोष्टीमध्ये या ठिकाणी विसंगती आहे. या ठिकाणी अनेक गोष्टी तुम्ही लोकांना सांगून, लोकांना त्या ठिकाणी भुलवून त्या ठिकाणी मतं घेतलात, परंतु आता या ठिकाणी लोकांनी आम्हाला मतं दिली आहेत, भरभरून मतं दिली आहेत, याचा आपल्याला सत्ताधारी म्हणून विसर पडलेला आहे. आणि अनेक गोष्टीमध्ये आपण या बाबतीत तुम्ही लोकांना कुठेतरी लोकांची फसवणूक केली आहे. आणि म्हणूनच नाईलाजानं उद्धवजींना म्हणावं लागतंय की हा बोगस अर्थसंकल्प आहे आणि तो बोगस अर्थसंकल्प या सगळ्या गोष्टींना धरून आहे. आणि म्हणून मी म्हटलं की या गोष्टीला कुठेतरी आधार आहे आणि त्या आधारेच या ठिकाणी उद्धवजी बोलतायत की हा बोगस अर्थसंकल्प आहे की गेल्या काही वर्षांमध्ये अशा तऱ्हेचा बोगस अर्थसंकल्प कधीही महाराष्ट्राच्या जनतेने पाहिला नव्हता. पण सुनील शिंदे याचं आपल्याला सांगावं लागेल की तुम्ही म्हणताय की विसंगती आहे, तर ती विसंगती कशी आहे? फसवणूक झाली आहे, तर कोणकोणत्या मुद्द्यांवरती ही फसवणूक आपल्याला दिसते विरोधक म्हणून? नाही, निश्चित आहे. बघा, एक तर अनेक विकास कामांमध्ये आपण त्या ठिकाणी सांगून काही विकास कामांमध्ये तरतूद केलेल्या नाही आहेत, काही विकास कामं आपण जाहीर केलेली आहेत, त्याच्या बाबतीत या ठिकाणी ज्या काही तरतुदी आहेत त्या अपुऱ्या आहेत. विशेष करून शहरी भागामध्ये, आज शहरी भागामध्ये आपण ज्या काही तरतुदी दाखवलेल्या आहेत, बरोबर आहे, त्या तरतुदींबद्दलच कुठेतरी ती तरतुदी किंवा ते विकास कामांचे ते कार्यक्रम आपण दाखवतायत. या कार्यक्रमांमध्येच कुठेतरी शंका निर्माण होते आहे शहरी भागातल्या लोकांना की हे नेमकं आमच्यासाठी होणार आहे का, हे आमच्यासाठी गरज, याची आम्हाला गरज होती का, अशा अनेक गोष्टी आम्हाला सविस्तर या ठिकाणी सदनामध्ये मांडता येतील. कारण शेवटी आता अर्थसंकल्प 1 तासापूर्वी मांडला गेलाय. 1 तासात जे काय आम्ही आमच्या कानाने ऐकलंय तेवढंच आम्हाला ज्ञान आहे. अजून त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सविस्तर अर्थसंकल्पाच्या बुकामध्ये आपल्याला बघायच्या आहेत. कारण त्या 1 तासाच्या नंतर तातडीनं आम्ही या ठिकाणी आमच्या प्रतिक्रिया आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर जात आहेत. त्याच्यामुळे पूर्णपणे याच्यामध्ये आम्हाला आकडेवारी सहित आम्ही जसं बोललो निश्चित आम्हाला सांगता येईल. परंतु या काही वेळातच या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांसमोर सांगता येणार नाहीत. परंतु इन जनरल या अर्थसंकल्पाकडे बघताना या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी अशा तऱ्हेने लक्षात येत आहेत की या अर्थसंकल्पामध्ये अनेक ठिकाणी बऱ्याचशा त्रुटी आहेत, अनेक ठिकाणी विसंगती आहे, अनेक ठिकाणी शहरीवासियांना किंवा जनतेला या ठिकाणी शंका निर्माण होण्यासारख्या अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे ह्या अर्थसंकल्पाबद्दल केवळ जनता नाही तर सदस्य म्हणून आम्ही सुद्धा संभ्रमात आहोत, या ठिकाणी ठामपणे सांगेन.
बरं, परिणय फुकेची आपण प्रतिक्रिया ऐकली. ते म्हणतायत की सुनील शिंदे यांचं असं म्हणणं आहे की एकूणच अर्थसंकल्पामध्ये विसंगती पाहायला मिळते. जी काही आश्वासनं दिली गेलेली होती आणि प्रत्यक्षामध्ये त्यांच्या पूर्ततेचा जेव्हा क्षण आहे तेव्हा ही विसंगती त्यांना जाणवते. फसवणूक अर्थातच विरोधकांना जाणवते. विरोधकांची टीका किंवा विरोधकांची भूमिका म्हणून जरी का सुनील शिंदे यांच्या या प्रतिक्रियेकडे आपण पाहिलं तर आपल्याला काय वाटतंय, कोणते असे प्रमुख मुद्दे या अर्थसंकल्पामधून जनतेला मिळाले हे आपण प्रामुख्यानं सांगू शकताय? परिणय फुकेची. बघा, पहिले असं आहे की महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना, महाविकास आघाडीच्या सर्वांना बेरोजगार केलेलं आहे आणि निश्चितच यांना सरकारवर टीका करण्याशिवाय दुसरं काही काम नाही. सरकारने कोणती योजना आणली त्याच्यावर टीका करतात. पहिले सांगतात ती योजना लागू होणार नाही, त्यासाठी आर्थिक तरतूद नाही, त्यानंतर सांगतात की हे देणार नाही, त्यानंतर सांगतात हे बंद होणार, त्यानंतर हे वारंवार या प्रकारचं काहीतरी महाराष्ट्र जनतेची दिशाभूल करण्याचा हे प्रयत्न करत असतात. आणि सुनील शिंदे साहेबांनी मुद्दे मांडले, पण त्यांनी स्पेसिफिक कोणताही एखादा उदाहरण त्यांनी दिलं नाही की आम्ही जी घोषणा केली आणि त्याच्यात आणि याच्यात कोणता म्हणजे डिफरन्स आहे, कोणता उदाहरणाचा प्रश्न नाही. आता लाडक्या बहिणीच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येते. नाही असं या प्रकारचं दुसरं जे या बेरोजगार युवकांना आपण 1000 वरून 10,000 रुपये देऊ सांगताय. सुनील शिंदे हे सांगत आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जी समस्या मागील अनेक वर्षांपासून होती ती बेरोजगारीची होती. आता मला सांगा, मागे माननीय फडणवीस साहेब दाओसमध्ये गेले आणि तिथनं 15,72,000 कोटी रुपयाची गुंतवणूक, परकीय गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये खेचून आणली. ती त्या माध्यमातून जवळपास 15 लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. आज अजितदादांनी जवळपास 40 लाख कोटीची परकीय गुंतवणूक म्हणजे परकीय गुंतवणुकीची घोषणा इथे केली की आम्ही काय काय उपाययोजना करणार जेणेकरून पुढच्या 5 वर्षात 40-50 लाख रुपये कोटीची म्हणजे गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणार आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून जवळपास 50 लाख युवकांना डायरेक्ट रोजगार या माध्यमातून मिळणार आहे. तर ही रोजगार उपलब्ध करून देण्याची ही फार मोठी एक योजना राज्य सरकारने आखलेली ते त्या अर्थसंकल्पात आहे. आणि निश्चितच या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याचं काम, महाराष्ट्राच्या बेरोजगारी दूर करण्याचं काम अजितदादांच्या अर्थसंकल्पात केलं. त्या ठिकाणी करार झाले, याच्यापूर्वी पण दाओसमध्ये करार झाले, जे प्रकल्पांबद्दल एमओयू झाले, जे प्रकल्प या ठिकाणी राज्यात येणार त्याच्यातनं या ठिकाणी तमुक बेरोजगारीच्या निर्मूलन होणार, अनेकांना रोजगार मिळणार, हे याच्यातले महत्त्वाचे प्रकल्प राज्याच्या बाहेरच गेले ना. अनेक प्रकल्पाबद्दल आपल्याला बोलतात की हे जे प्रकल्प बाहेर गेले त्याच्यामुळे आता जे काही तुम्ही करार केलेले आहेत, जे प्रकल्प इथे येऊ घालताय म्हणतायत, काय त्याच्या भरोसा आहे की ते या राज्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन ते बाहेर का जाणार नाही? म्हणजे एक तर याच्याबद्दल संपूर्ण ज्या वेळेला मागचे 4 महत्त्वाचे प्रकल्प या ज्या राज्याच्या बाहेर गेले, जे राज्यासाठी ज्याचं ॲग्रीमेंट झालं होतं, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला या प्रकल्पाबद्दलचा विश्वास उडाला. बघा, आम्ही आज विरोधात जरी असलो तरी आपल्याला या ठिकाणी जेमतेम जरी विरोधात आपण या चर्चेमध्ये काँग्रेसच्या प्रतिनिधींना सुद्धा आणूयात. काँग्रेसचे प्रतिनिधी हेमंत ओगले, शिंदे साहेब, काँग्रेसचे प्रतिनिधी हेमंत ओगले या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत. त्यांचं स्वागत या चर्चेमध्ये. हेमंत ओगलेजी, अजित पवार प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की लोकांनी त्यांचं काम केलं निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून आणि आता आम्हाला लोकांचं काम करणं आवश्यक आहे. आपल्याला काय वाटतंय, आज जो अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलाय त्यानंतर लोकांचं काम झालंय का? आपल्याला असं वाटतंय? हे अगोदरच सांगितलं की हे EVMचं सरकार आहे. EVMच्या माध्यमातून हे सरकार आलेलं आहे आणि थोडं बहुत जे काही त्यांना मदत झाली ती लाडक्या बहिणींच्या माध्यमातून ते शेवटच्या क्षणाला त्यांनी मध्य प्रदेशची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले. तदनंतर सांगितलं तर 2100 रुपये देणार, परंतु आज अपेक्षा होती की ह्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देतील. आम्हाला अशी माहिती कळते की जवळपास 1 कोटी लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळलं जाणार आहे वेगवेगळ्या माध्यमातून. तर हे सर्व फसवं आहे. यांना कुठलाही जनादेश मिळालेला नाही, कारण अजूनही त्यांच्याच मंत्र्यांना आणि कितीतरी आमदारांना कळत नाही की आपण निवडून आलोय आणि आपण सत्तेमध्ये आहोत. ते या धक्क्यात आहेत की आपण कसे निवडून आलो. त्यामुळे हे काही जनादेश वगैरे काही नाही, हा सर्व EVMचा घोटाळा आहे. बरं, पण आजच्या अर्थसंकल्पाविषयी आपल्याला काय वाटतंय? एक कॉमेंट आणि मग मी परिणय फुकेंकडे जातो. आजचा अर्थसंकल्प हा फक्त घोषणांचा पाऊस होता फक्त.
कारण आज आपण बघतोय की सरकारकडे द्यायलाच पैसे नाही आहेत. आज कितीतरी हजार कोटी एका डिपार्टमेंटचे आहेत. आम्ही आता परवा दिवशी बघितलं जालना जिल्ह्यामध्ये रस्त्यावरती पाटी लिहिली कॉन्ट्रॅक्टरनी की कृपया सरकारने पैसे न दिल्यामुळे मी पुढचे काम करू शकत नाही, तरी तसदीबद्दल क्षमस्व ही कॉन्ट्रॅक्टरनी पाटी लिहिलेली. अशी अवस्था प्रत्येक ठिकाणी झालेली. त्यामुळे फक्त ह्या घोषणा आहेत की इतके हजार कोटी दिले, तितके हजार कोटी दिले. आज सरकारकडे ठणठणाट आहे, एकही पैसा नाहीये. बरं, परिणय फुकेजी उत्तर द्या. कॉन्ट्रॅक्टर संपावर गेले, संप केला असं आहे कॉन्ट्रॅक्टरनी. की पहिले तर माझा हेमंतजींना प्रश्न आहे हां. की पूर्ण महाराष्ट्रात जर ईव्हीएम घोटाळा झाला त्यांच्या मतदारसंघात नाही झाला का, ते कसे निवडून आले? आणि माझं असं मत आहे की कर्नाटकामध्ये ईव्हीएम ठीक होती, तुमचं तेलंगणामध्ये ईव्हीएम ठीक होती, इतर राज्यांमध्ये जिथे काँग्रेस निवडणूक जिंकली तिथे ईव्हीएम ठीक होती, आणि जिथे जिथे काँग्रेस हारते निवडणूक तिथे ईव्हीएम मध्ये गडबड असते. असं का बरं? हा माझा प्रश्न आहे. आणि दुसरं राहिला कॉन्ट्रॅक्टरांच्या पेमेंटच्या संदर्भात, तर पेमेंट होत राहणार. आणि असं कधी झालेलं आहे, मागच्या 20 वर्षापासून मी या विधिमंडळात म्हणजे येत आहे, किंवा मागच्या 6-8-9 वर्षापासून मी आमदार म्हणून काम करतोय. नेहमीच कॉन्ट्रॅक्टरचे बिल प्रलंबित असतात, काही ना काही कॉन्ट्रॅक्टर या संदर्भात रडत असतात. हे नेहमीच आहे. कॉन्ट्रॅक्टरला त्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळणार आहे. आणि या माझं तर या माध्यमातून महाविकास आघाडीवर याच्यामध्ये आरोप आहे की कॉन्ट्रॅक्टरांचा महाविकास विषय आघाडी नाहीये. कॉन्ट्रॅक्टरचं- याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची, कितीतरी अशा गोष्टी बाजू मांडते आहेत की आम शिक्षण जनतेची, विभागाला सांगितलं होतं की महिलांची तुम्हाला कुठे हा विषय मांडत नाही. सर्व मुलींना आम्ही शिष्यवृत्ती देऊ. अद्यापर्यंत त्या मुलींची शिष्यवृत्ती मिळालेली नाहीये. कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी असं वाटत होतं की सरकारने घोषणा केल्या होत्या आम्ही ही मदत करू, ती मदत करू, परंतु अद्यापही मागच्या 8 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लोकांच्या नावावरती जमा झालेले नाहीत. अशा कितीतरी योजना आहेत फक्त ज्यांची घोषणा झाल्यात, परंतु पैसे सरकारकडे नसल्यामुळे फक्त घोषणा आहेत. आणि इथून पुढेही फक्त घोषणा होणार आहेत. आम्हाला अशी माहिती मिळते की जूनपर्यंत सरकारकडे पैसे नसल्यामुळे एकही नवीन योजना घेणार नाहीत. त्यामुळे हे आजचा अर्थसंकल्प हा फक्त घोषणांचा आहे, बाकी काहीच नाही. बर, परिणय फुके वारंवार म्हणजे सुनील शिंदे यांनी सुद्धा जे मत मांडलं, यांनी सुद्धा जी भूमिका मांडली, त्यातनंही हाच मुद्दा हायलाईट होतोय. आणि आता हेमंत ओगले बोलतात त्यातनंही हाच मुद्दा हायलाईट होतोय की फक्त घोषणा सरकारनं केलेल्या आहेत, घोषणांचं हे सरकार आहे. बघा असं आहे, हेमंतजी असं काहीतरी वायफाय आरोप करतात आहे. सुनीलजी जे आरोप करतात आहे काहीतरी बिना कोणताही अभ्यास न करता. मला असं वाटतं हेमंतजींनी जर अभ्यासपूर्व जर याच्यावर जर बोलले की कोणती अशी योजना जी आम्ही घोषणा केली आणि ती पूर्णत्व नेली नाही, कोणती अशी योजना आहे जे आम्ही सांगितलं, आज मला सांगा की ते जर म्हणतात आहे की 8 महिन्यापासून पैसे भेटले नाही, सगळ्यांनाच पैसे भेटतात आहे. अनेक गोष्टी इलेक्शन मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना चालू केली होती, थांबले होते. आपण मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना चालू केली होती. आता त्या योजनेचे मागच्या 4 महिन्याचे पैसे होणार नाही. त्या योजनेचे मागच्या 4 महिन्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला दिलेले 5 वर्ष निवडून दिलेलं आहे. 5 वर्षात सगळ्यांना सुखी समाधानी करण्याचं काम आम्ही करणार आहे. त्यात कोणतीही चिंता करायची दिलेलं नाहीये. कारण आणि महाराष्ट्र मजबूत आहे, महाराष्ट्र सरकार मजबूत आहे. आणि महाराष्ट्राचं जे अर्थसंकल्प आज जे पेश झालेला आहे त्या माध्यमातून महाराष्ट्राला क्रमांक 1 राज्य करण्याचं काम महायुती सरकार करताय. आणि आम्ही परिणय फुके सांगतायत की 5 वर्षासाठी आमचं सरकार आहे, त्यामुळे जरा वेट अँड वॉच. विरोधकांनी घाई करू नका. तुम्ही कसे निवडून आले? मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेचे मुख्यमंत्री तुम्ही कसे निवडून आले? मागच्या 4 महिन्याचे पैसे माझा एक प्रश्न आहे की ईव्हीएम मध्ये गडबड होती, तुम्ही कसे निवडून आले? आम्ही पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही, आदांतरी बोलणार नाही. बर 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 सुनील शिंदेजी, परिणय फुके वारंवार हेच सांगतायत की 5 वर्षासाठी आम्हाला जनतेनं सत्ता दिलेली आहे, त्यामुळे आम्ही जी काही आश्वासनं दिलेली होती, ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे अजून कालावधी आहे, थोडा धीर धरा. हॅलो सुनील शिंदे, आवाज येतो आपल्यापर्यंत? जनतेने तुम्हाला 5 वर्षासाठी पाठवलेलं आहे, परंतु या 5 वर्षात तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे किंवा तुम्ही जर जनतेच्या विरोधात एखादा निर्णय घेत असेल किंवा जनतेला नापसंत असलेला एखादा निर्णय घेत असेल किंवा या ठिकाणी तुम्ही स्वहित बघून काही निर्णय घेत असेल तर आम्ही जेमतेम जे विरोधक आहोत ते आम्ही तुमच्या विरुद्ध बोलणारच ना. 5 वर्षात तुम्ही चांगलं काम करायची संधी आहे, परंतु जिथे चांगलं निर्णय होत नसेल त्याच्या विरुद्ध बोलणं हा आमचा अधिकार आहे. आणि त्यामुळे 5 वर्ष
ठीक आहे, 5 वर्ष हा तर लोकशाहीने दिलेला एक तो निवडणुकीच्या माध्यमातून आलेला 5 वर्ष येतो ओगले आपल्याकडे. शेवटची काही कालबद्ध सेकंद. कार्यक्रम आहे. तो एक तो आता लोकशाहीमधली ती एक परंपरा आहे की 5 वर्ष त्या सत्ताधारी जो असतो त्याने काम करायचं, पुढचं लोकांनी ठरवायचं. परंतु या 5 वर्षामध्ये जर काही तुम्ही चुकीचे निर्णय घेत असाल तर त्याच्याविरुद्ध बोलणं हा आमचा अधिकार आहे. अगदी खरं आहे, एखादा अगदी खरं आहे. तुमचा ओगले, निर्णय शेवटची आपली तुम्हाला comment योग्य आणि चर्चेची वेळ वाटत संपत आली. असेल, परंतु तो जनतेच्या दृष्टीने अयोग्य असेल तर ते बोलणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे माझं आजच्या उत्तर येणार बजेटमध्ये शेवटची केवळ काही मागच्याच सेकंद घोषणा तुम्ही केलेल्या आहेत, नवीन काही दिसत नाही. जे मागचे कार्यक्रम आहे त्याच्यात तरतुदी करून तुम्ही ते बजेट या ठिकाणी आणलेलं आहे. एका बाजूला राज्यपालांचं अभिभाषण बघा, एका बाजूला यांचं आजचं बजेट बघा. बरोबर आहे. विरोधकांची भूमिका आहे की जर काही सरकार चुकत असेल, सांगेन अपेक्षांची की पूर्तता होत आता नसेल तर ते हे भूमिका बजेटच्या मांडणार होते आणि व्यतिरिक्त ते स्वाभाविक आहे. अर्थातच आपली चर्चेची वेळ संपत आली म्हणून इतर मान्यवरांकडे आपल्याला जाता येत नाहीये. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासारख्या आश्वासनांच्या पूर्ततेची अजूनही सगळ्या लाडक्या बहिणींना आणि सोबतच विरोधकांना सुद्धा प्रतीक्षा आहे. तेव्हा या आश्वासनांची पूर्तता सरकार कशी करणार, कधी करणार आणि ते पूर्तता करत असतानाच अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचं आव्हान सरकार कसं पेलणार हेही आपल्याला येत्या काळामध्ये पाहायचं आहे. आजच्या या चर्चेसाठी सर्व मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या मान्यवर पाहुण्यांचे आभार आणि यासह चर्चेच्या धुरड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.